सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. संख येथील तलाठी पंकज कांबळे यांच्या विरोधात गंभीर आरोप. निलंबनाची शिवसेनेची मागणी. जत तालुक्यातील संख येथील गावकामगार तलाठी पंकज कांबळे यांच्या कथित मनमानी कारभारामुळे शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने अप्पर तहसीलदार संख यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. संबंधित तलाठ्याची तात्काळ चौकशी करून निलंबन अथवा बदली करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिवसेनेने दिलेल्या निवेदनात तलाठी पंकज कांबळे यांच्यावर विविध महसुली कामासाठी अवैधरित्या पैशांची मागणी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. खरेदी दस्त नोंदणीसाठी प्रत्येकी 3,000 रुपये, वारस नोंद, बोजा चढवणे अथवा कमी करणे तसेच करारासाठी देखील प्रत्येकी 3,000 रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शैक्षणिक कामासाठी व शेतकऱ्यांना सातबारा उतारा देताना प्रति सातबारा 50 रुपये आकारले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. महसूल कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरणे, तक्रार करायची असल्यास कुठेही करा अशी भूमिका घेणे आणि हुकुमशाही पद्धतीने कामकाज चालवणे याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनानुसार संबंधित तलाठी कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नसून शेतकऱ्यांचे दूरध्वनी देखील स्वीकारत नाहीत. विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना वारंवार हेलपाटे मारायला लावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः महिला व शेतकरी माहिती विचारण्यासाठी कार्यालयात गेल्यास त्यांना योग्य माहिती न देता उद्धट भाषेत वागणूक दिली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय खरेदी दस्तांची नोंदणी जाणीवपूर्वक विलंबनाने करणे, पैसे न दिल्यास नोंदीमध्ये नाव अथवा क्षेत्रासंदर्भात चुका करणे, तसेच कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना जास्त वेळ थांबवू न देणे अशा गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत. संख गावातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या सर्व बाबी अत्यंत गंभीर असून संबंधित तलाठ्याविरुद्ध तातडीने चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी अन्यथा त्यांची त्वरित बदली करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर संतोष साबराय कुंभार, हनुमंत कुंभार, रमेश बिरादार, भीमराव पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे समजते. आज आम्ही संघचे तलाठी पंकज कांबळे यांच्या कामकाजाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अप्पर तहसीलदार कार्यालय संख या ठिकाणी आलेले आहे. त्यांच्या विरोधातील तक्रार सर्व आम्ही लेखी स्वरूपात आदरणीय अप्पर तहसीलदार मॅडम यांना दिलेले आहे. भरपूर दिवसापासून संघचे तलाठी पंकज कांबळे याचा मनमानी कारभार संघ गावामध्ये चालू आहे. तो आलेल्या शेतकऱ्यांना, माझ्या गावातील महिला बंधू भगिनींना तो आदराने वागत नाही. त्यांना अरेतुरेचे भाषा वापरतो आणि शिवीगाळ करतो आणि प्रत्येक दस्ताला तो 3,000 रुपये पैसे मागणी करतो आणि उगूचच ते दस्त नोंदवता तसंच पेंडिंग ठेवतो. पैसे देण्यासाठी पैसे देऊपर्यंत पेंडिंग ठेवतो, पैसे आल्यानंतर नोंद करतो. हे त्याचा पद्धत आहे. तसेच करार असू दे, बोजे चढवायचं असू दे, बोजे कमी करायचं असू दे, प्रत्येक गोष्टीला तो पैसे दिल्याशिवाय काम करत नाही आणि वेळेवर ऑफिसला उपस्थित राहत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा कोणताही शेतकऱ्यांच्या सोबत, महिला माता भगिनींच्या सोबत चांगलं वागणूक नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे संघ गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून. त्यासाठी संघचे आम्ही सर्व नागरिक त्याच्या विरोधात आज रोजी तक्रार अप्पर तहसीलदार मॅडमांना दिलेले आहे. तात्काळ त्याचे बदली व्हायला पाहिजे, नाहीतर चौकशी करून त्याचं निलंबित व्हायला पाहिजे. जर बदली नाही केल्यास पुढच्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपामध्ये आम्ही आंदोलन करणार आहे. हे इशारा मी संबंधित तलाट्याला देतो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर ताबडतोब निर्णय देऊन त्याला चौकशी करून निलंबित करावे असे मी विनंती करतो. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.